श्री गुरुचरित्र अध्याय 6. या 6व्या अध्यायाच्या पठणाने दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. म्हणून हा अध्याय दररोज पठन करून आपल्या जीवनातून दैवी कोप दूर करा व विद्या प्राप्ती करून घ्या. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धाशी स्वामी तू ज्योती अंधकाराशी प्रकाश केला जो जी आम्हाशी गुरुपीठाद्यंत त्रैमूर्ती होऊन आपण तीर्थे करावी किंकारण विशेष असे काय गोकर्ण म्हणून गेले तया स्थाना तीर्थे असतीय परंपारी समस्त सांडुनी प्रीती करी कैसा पावला दत्तात्री अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ ऐक शिष्या शिखामणी तू पुशिले जे का प्रश्नी संतोष झाला अंतकरणी सांगेन चरित्र श्री गुरूंचे विस्तारोनी आम्हाशी सांग स्वामी कृपेशी मनोनी लागला चरणाशी नामधारक प्रीतिकारे ऐकोनी नामधारकाचे वचन संतोषले सिद्धाचे मन सांगत असे विस्तारून गुरुचरित्र परियेसा तुझ करिता आम्हाशी लाभ झाला असे मानसी गुरुचरित्र सांगावयाशी उत्कंठा मानसी होय ते मने त्रैमूर्ती अवतारोन तीर्थे हिंडे केवी आपण विशेष पावला गोकर्ण मनोनी पूससी माते दत्तात्रेयान तीर्थे हिंडे तयाचे कारण भक्तजन हितार्थ दीक्षेस्तव जाण उपदेश करावया विशेष तीर्थे आपुले स्थानीय गोकर्ण शंकर असे जाण याच कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तया ठाया गोकर्णीचे महात्म्य सांगत असे अनुपम्य एक चित्त करून नेम एक शिष्य नामधारका त्या तीर्थाचे आदि अंती सांगेन तुम्हा विस्तृती जे पूर्वीवर लादले असती अपूर्व ऐसे ऐकता महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिवसे ऐका आख्यान त्याचे ऐका लंबोदरे प्रतिष्ठिले ते शिष्य म्हणे सिद्धाशी तीर्थमहिमा वाणीशी विघ्नेश्वरी प्रतिष्ठिले तयाशी विस्तारुनी सांग मज ऐसे शिष्य विनवित ऐकोनी बहु संतोषत निरोपित आद्यंत महाबळेश्वर चरित्र पुलस्य ब्राह्मणाची भार्या नाम तियेचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळ नित्य करी शिवपूजन पूजे विन न घ्यान ऐसे करिता एक दिन न मिळे लिंग पूजेशी व्रतभंग होईल म्हणून व्रत्तिकालिंग करुनी पूजी अंती संतोषोनी भक्तिपूर्वक उदारा तिचा पुत्र अति क्रूर नाम तया दशशिर आला तेथे वेगवत्तर मात्र दर्शन करावया नमिता झाला मातेशी पुषे पूजा काय करीशी माता सांगे विस्तारीशी लिंग पूजिले मृत्तिकेचे रावण म्हणे जन्नीशी माझी माता तू मनविशी मृत्तिकेचे लिंग पूजेशी अभाग्य आपुले म्हणत असे मागुती म्हणे ती यशी पूजिता फळ काय याशी कैकया सांगे पुत्राशी कैलास पद पाविजे रावण म्हणे मातेशी कैलास आणून तुझ पाशी देईल हे निश्चयशी सायास कावो करीत तेशी ऐसे बोले तो रावण माते सवे करी पण आणि नत्वरित उमार मन कैलासासहित लंकेशी पूजा करी ओ स्वस्थ चित्तेशी मृतिकालिंग का करीशी मनोनी निघाला त्वरितेशी मनोवेगे निशाचर पावला तुरे शिवपुराशी शुभ्र ब्रह्म्य पर्वताशी धरोनी हालवी कुरदेशी विष भाऊ भुजाबळे आंदोळले कैलास भुवन उपटी तसे तो रावण दाई शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासे शिर लावून पर्वताशी कर टेकून मांडीशी उचलिता झाला प्राणेशी सप्त पाताळ आंदोळले फना चुक विशेष आपण कुर्म भ्याला कांपोन भयचकित देवगण अमरपूर कापतसे कंप झाला स्वर्ग भुवन सत्यलोक विष्णू भुवन एरू पडतसे गडबडोन मनती प्रळय मांडला कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कंपयमान भयाभीत गिरिजाप होऊनी गेली शिवापाशी पार्वती विनवी शिवाशी काय झाले कैलासाशी आंदोळ तसे सभ्यशी पडो पाहत निर्धारे नगरात झाला अकांत बैसले ती तुम्ही स्वस्त करा प्रतिकार त्वरित म्हणून चरणा लागली ईश्वर म्हणे गिरिजेशी न करी चिंता मानसी रावण माझा भक्त परियेशी खेळतसे भक्तीने
ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी रक्ष रक्ष शूल पाणी समस्त देवगणाते ऐकोनी उमेची विनंती शंकरे चेपिला वामहस्ती दाही शिरे भुजा सहिती दडपलाशे गिरीच्या तळी चिंता करी म्हणे भौत शिव शिवयचे उच्चारित ध्यातसे स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणून त्राही त्राही पिनाक पाणी जगद्रक्ष शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैचे भक्तासी शंकर बोळा चक्रवर्ती ऐकुनी त्याची विनंती चेपिले होते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने सुटला तेथून लंकेश्वर स्तोत्र करीत असे अपार स्वशिरे छेदून परिकरे तंतू लाविले निज अंत्रे वेद सहस्र एकवचनी वर्णक्रमादी विस्तारोनी सामवेद ती गायनी समस्त रागे गातसे गणरस स्वरयुक्त गायन करी लंकानाथ तयाची नामे विख्यात सांगेन ऐका एक चित्ते आठही गण प्रख्यात उच्चारित असे लंकानाथ मगन ब्राह्मण प्रख्यात नगन क्षत्रि विशेष भगन वैश्य ध्यानेशी तगन शूद्र वर्णेशी जगन दैत्य परियेशी रगन प्रत्यक्ष च्युतगुणे सगन तुरुंग रूपेशी यगन शुद्ध परियेशी विस्तारित गायनेशी लंकापती रावण गायन करीत नवरसेशी नावे सांगेन परियेशी शांत भयानक अद्भुतेशी शृंगार हास्य करुण रसे रुद्रवीर विभत्सेशी गायन करी अति उल्लासी वेणू वाजवी सप्तस्वरेशी ध्यानपूर्वक विधीने जंबूदीप वास ज्याशी षडजस्वर नाम परियेशी कंठी हुनी उपज ज्याशी मयूरस्वर आलापित उत्तम वंशी उपज ज्याशी गिर्वानकुळी ब्रह्मवंशी पद्मपत्र वर्ण परियेशी वन्नी देवता शृंगार रसे द्वितीय स्वर ऋषभाशी जन्मप्लक्ष द्विपाशी उपज हृदय स्थानेशी चाक्ष स्वर आलापित प्रख्यात जन्म शत्रवंशी विराजवर्ण यमदेवतेशी क्रीडा अद्भुत रसयशी विना वाजवी रावण पृथ्वी स्वर गंधारेशी गायन करी रावण परियेशी कुशद्वीप वास ज्याशी नाशिक स्थान उदारा अज स्वर आलापत्याशी गिर्वान कुल वैश्यवंशी सुवर्णवर्ण कांतीशी चंद्रदेवता अद्भुत रसे मध्यम शौर चातुर्थक कौचद्वीप वास ऐक उरस्थान उक्त उच्चारी मुखे क्रौच स्वरे आलापित गिर्वान कुळ ब्रह्मवंश कुंदवर्ण रूप सुरस ध्यान करी लंकाधीश लक्ष्मी देवता करुणा रस शाल्मली द्वीपभूमीशी जन्म पंचम स्वराशी कंठी उपजोनी नादाशी कोकिळ स्वरे गातसे ध्यान करी तया स्वराशी उपज झाला पितृवंशी कृष्णवर्ण रूप त्याशी गणनाथ देव हास्यरसे श्वेतद्वीप जन्मख्यात स्वर असे नाम दैवत ललाट स्थान नाद व्यक्त दुर्धर स्वरे आलापी देखा ऐसा दैवत स्वराशी विभत्स रस अति उल्लासी गाय रावण परियशी ईश्वरा प्रतिभक्तीने पुष्कर द्वीप उपजे त्याशी निषाद स्वर नाम परियशी उत्पत्ती तालव्य संधीशी हस्ती स्वरे गातचे असुर वंश वैश्यकुळी कल्पशुद्ध वर्ण पाटली तुंबर मुनिदैव देवता जवळी सूर्यदेवता उदारी भयानक रस देखा चर्ची व्याकुळ असे निका येणे परी सप्तस्वरिका गायन करी लंकानाथ राग सहित रागिनीशी गायन करी सामवेदाची श्री रागादी वसंताशी आलाप करी दशशिर भैरवादी पंचम रागी नट नारायण मेघरागी गायन करी अभ्यास योगी लंकानाथ शिवाप्रती गवडी कोल्हाळ अंधळी द्रविड रागी कौशिक माळी गंधार आनंदलिळी गायन करी लंकानाथ धनाश्रिया वराडीशी रामकली मांजिरेंशी गौडकी दशाशी हरीशी गायन करी लंकेश्वर भैरवी गुर्जरी सहित वेळावली राग ललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशिर त्राटकी मोटकी देखा टंटाक्षी सुधा नाटका सैधवा माळा की ऐका गायन करी लंकानाथ बंगाली राग सोरटीशी कामबोध मधुमाधवीशी देवाक्रिया भोपाळीशी गायन करी दशानन राग वल्लभ माधुरीशी ग्रावेरी राग हर्षी
विहंगदात्री संदिशी वसवी जादी रागाने. शिर कापून आपुले देखा यंत्र केले कर कमळिका. शिरा काढून तंतुका रावणेश्वर गातसे. समया समयी आलापन करी दस शिर आपण प्राता काळी करी गायन अष्टराग परियेसा. मध्यम राग वेळोवेळी दशांक भैरव करी उपाळी मल्हार धनाश्री बंगाली प्रात काळी गातसे. बराडी ललित गुर्जराशी गौडक्री अहिरी कौशिकेशी मध्यांग समयी गायनाशी रावण करी परियसा. कुरंजी तोडी माली श्रीयशी दशांक पंचम परियेशी अपरांग वेळ अत हर्षी ईश्वरा प्राप्त गातसे. चारी प्रकार गौडीयशी रामकली श्री रागाशी देवकी पट मांजिरेशी वसंतु रागे ऋतुकाळी ऐसे 36 रागेशी गायन करी सामयुदाशी निर्वाण रूप भक्तीशी चंद्रमौळी सांबाची. रावणाचे भक्तीशी प्रसन्न ईश्वर त्वरितेशी निजरूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख. पंचवक्र त्रिनेत्रेशी उभा राहुनी संतोषी काही इच्छा तुझे मानसी मागवर म्हणत असे. म्हणे रावण शिवाशी काय मागावे तुझ पाशी. लक्ष्मी माझे घरची दासी आठ निधी माझे घरी. चतुरान माझा जाशी 33 कोटी देव हर्षी. सेवा करीत अनिशी सूर्यचंद्र वरून वायू. अग्नी सारिका सेवा करी वस्त्रे दूत अति कुसरी. यम माझा आज्ञाधारी निरोप वेगळा न मारी कवना. इंद्रजिता सारिका पुत्र कुंभकर्ण ऐसा पात्र. स्थान समुद्रा माझी पवित्र कामधेनू माझे घरी. सहस्र कोटी आयुष्य मज हे सांगणे न लगे तुझ आलो असे. जे काज कैलासनी न लंकेशी. व्रत असे जन्नीशी नित्य पूजन तुम्हाशी. मनोरथ पुरवावे भक्तीशी कृपा सिंधू दातारा. ईश्वर म्हणे रावणाशी जरी चाड असे पूजेशी. काय करीशी कैलासाशी आत्मलिंग तुझ देतो आता. जे जे मनीची वासना पुरेल त्वरित ऐक जाण. लिंग असे प्राण आपणा म्हणून दिदले रावणासी. पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करोनी. रुद्राभिषेके अभिषेकोनी पूजा करावी एक चित्ते. वर्षे 3 जे पूजिती तेची माझे स्वरूप होती. जे जे मनी इच्छिती ते पावती अवधारा. हे लिंग असे जयापाशी मृत्यू नाही गा परियशी. दर्शना मात्रे महादोषी उद्धरतील अवधारा. ठेवू नको भूमीवरी जोवरी पावे तुझी नगरी. वर्षे 3 पूजा करी तूच ईश्वर होशील. वर लादोनी लंकेश्वर निरोप देत कर्पूर गौर करोनी साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकेशी. इत का होता उसर नारद होता ऋषीश्वर. निघोनी गेला वेगे सत्वर अमरपुरा इंद्रभुवना. नारद म्हणे इंद्राशी काय स्वस्त चित्ते वैसलाशी. अमरत्व दिदले रावणाशी लक्ष्मी गेली आज तुमची. शिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूर गौर. आणि दिदला असे वर तुची ईश्वर होशील. वर्षे 3 पूजी अशी तुझी माझे स्वरूप होशी. तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझ. ऐसावर लादोनी गेला रावण संतोषोनी. 33 कोटी देव कोठुनी सुटती आता तुम्हासी. जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा. उर्वशी रंभावे नका त्वरित भेटीस नाव्या रावणाचे. ऐसे वचन ऐकोनी इंद्र भयभीत मनी. नारदा विनवी कर जोडून काय करावे म्हणत असे. नारद म्हणे इंद्राशी उपाय काय त्वरितेशी. जावे तुम्ही ब्रह्मयाशी तयासी उपाय करीन. इंद्र नारदा समेत गेले ब्रह्मलोकात त्वरित. विस्तारोनी या वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयाशी. ब्रह्मा म्हणे इंद्राशी जावे त्वरित वैकुंठाशी. दैत्येवरी हसिकेशी उपाय करील निर्धारे. म्हणून निघाले 3 जण पावले त्वरित वैकुंठ भुवन. भेटला तत्काळ नारायण सांगती वृत्तांत रावणाचा. वीरींची म्हणे विष्णूशी प्रतिकार करा वेगेशी. कारण असे तुम्हाशी राम अवतारी परियेसा. 33 कोटी देवाशी घातले असे बंदिशी. याची कारणे तुम्हाशी करणे असे अवधारा.
ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षस चांग, आता रावणा नाही भंग, तोची होईल ईश्वर. त्वरी तो पाय करावा याशी, पुढे जड होईल तुम्हाशी, निर्दाळावया राक्षसांशी, अवतारोनी तुम्हीच यावे. ऐसे विनवी चतुरानन, मग कोपोन नारायण, कार्य नासेल म्हणून निघाला जडकर गैलासा. विष्णू आला ईश्वरापाशी, म्हणे शंकरा परीयशी, प्राणलिंग रावणाशी द्यावया, कारण तुम्ही काय. रावण क्रूर महादैत्य, सुरवर सकळ त्याचे मृत्य, काराग्रही असे ती समस्त केवी सुटती सांगा आम्हा. ऐसे दुराचारी अशी वर देता उल्हासी, देवत्व गेले त्याचे राशी, येईल स्वर्ग निर्धारे तो. ईश्वर म्हणे विष्णूशी, तुष्टलो तयाचे भक्तीशी, विसर पडला आम्हाशी, संतोषे दिदले प्राणलिंग. आपले शिर छेदोनी देखा, विना केला स्वहस्तका, सप्तस्वर वेददिका, गायन केले संतोषे. जरी मागता पार्वतीशी, देतो सत्यपरीयशी, भुली पडली भक्तीची, लिंग नेले प्राण माझा. विष्णू म्हणे उमाकांता, तुम्ही ऐसा वर देता, आम्हा सायास होय तत्वता, दैत्य उन्मत होता ती. देवाद्विज लोकांशी पीडा करीती बहुवशी, कारणे आम्हाशी अवतार धरणे घडते देखा. कधी दिले लिंग त्याशी, नेले असेल लंकेशी, शंकर म्हणे विष्णूशी, 5 गती झाल्या आता. ऐकताच शिववचन, उपाय करी नारायण, दाढिले चक्र सुदर्शन, सूर्य आड व्हावया. बोलावुनी नारदाशी, सांगतसे हसिकेशी, तुम्ही जावे त्वरितेशी, रावण जातो लंकेशी देखा. मार्गी जाऊन तयाशी, विलंब करावा परीयशी, जाऊ न द्यावे लंकेशी, त्वरित जावे म्हणतसे. चक्र झाले सूर्याड, सान संध्या रावण चाड, तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयाशी. ऐकून या श्री विष्णूच्या बोला, नारद त्वरित निघून गेला, मनोवेगे पावला, जेथे होता लंकानाथ. नारदा ते पाठवूनी विष्णू विचारी, आपुल्या मनी, गणेशाशी बोलावूनी पाठवू म्हणे विघ्नासी. बोलावूनी गणेशाशी, सांगे विष्णू परीयशी, कैसा रावण तुझशी सदा उपेक्षितो. सकळ देव तुझ वंदिती, त्याचे मनोरथ पुरती, तुझ जे का उपेक्षिती, विघ्ने वादती तयाशी. तुझ नेनता रावण देखा, घेऊन गेला निदान ऐका, प्राणलिंगा ती विशेखा, नेले शिवाजवळुनी. आता त्वा करावे एक, रावणापाशी जाऊन देख, कपट रूपे कुब्जक, बाळवेश धरून या. वाटेशी होईल अस्तमान, रावण करील संध्यावंदन, नारद गेला याची कारण, विलंब करावया दैत्याशी. आज्ञा शिवाची रावणाशी, न ठेवी लिंगभूमीशी, शौचाच मन समयाशी, आपणा जवळी न ठेवी जे. बाळवेशे तुवा जावे, शिष्य रूप करुणा भावे, सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्या समयी तुझे हाती लिंग देईल विश्वासरीती, तुवा ठेवावे तत्काळ शिती, लिंग राहील तेथेची. येणे परी गणेशाशी, शिकवी विष्णू परीयशी, संतोषोनी हर्षी, भातुके मागे ते वेळी. लाडू तिळव पंच खाद्य, इशू खोबरे दालिम आद्य, शर्करा व्रत शिरसद्य, द्यावे त्वरित आपणाशी. चणे भिजून आपणाशी, तांदूळ लाया सखायशी, त्वरित भक्षण करावयाशी, द्यावे स्वामी म्हणतसे. जे जे मागितले विघ्नेश्वरे, त्वरित दिले शारंगरे, भक्षिता निघाला वेग वक्रे, ब्रह्मचारी विषय वेश धरुनी. गेला होता नारद पुढे, ब्रह्म ऋषी महात्मे गाडे, उभा ठाकला रावणा पुढे, कवन कोठून आलासी. रावण म्हणे नारदाशी, गेलो होतो कैलासाशी, केले उत्कृष्ट तपासी, तोषविले तया शिवा. तेने प्रसन्न होऊन आम्हाशी, लिंग दिले परीयशी, अनेक सांगितले संतोषी, लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथा, दैव थोर तुझे आता, लिंग लादलाशी अद्भुता, जाणो आम्ही अद्यंत. दाखवी लिंगामाशी, खुने ओळखू परीयशी, लिंग लक्षण विस्तारेशी, सांगू आम्ही तुझ लागी.
नारदाची या वचनाशी न करी विश्वास, परियशी दाखवी तसे दुरोणी लिंगाशी व्यक्त करून त्या समयी. नारद म्हणे, लंकेशा लिंग महिमेचा प्रकार ऐसा, सांगेन तुझ बहु सुरसा, भैसोनी ऐक स्वस्त चित्ते. लिंग उपजले कवने दिवशी, पूर्वी जाणिले तयासी, एक चित्ते परियशी कथा असे अतिपूर्व. गिळुनी सकळ सौरभासी, मृग एक कळाग्नि समेशी, ब्रह्मांड खंड परियशी पडिला होता तो मृग. ब्रह्मा विष्णू महेश्वराशी गेले होते पारधीयशी, मृग मारिले पवरियशी, बक्षिले वेद तयवेळी. तयाशी होती तीन शृंगे, खाली असती तीन लिंगे, तिघी घेतली तीन वागे, प्राणलिंगे परियेसा. लिंग महिमा ऐक कानी, जे पुस्ती वर्षे तिनी, तेची ईश्वर होती निर्गुणी, वेदमूर्ती तेची होय. लिंग असे जयस्थानी, तोची कैलास जानमनी, महत्व असे याच गुणी, ब्रह्मा विष्णू महेश्वरांशी. असे अनेक एक बरवे सांगेन ऐक, एक भावे रावण म्हणे, आम्हा जाणे त्वरित, असे त्वरित लंकेशी. म्हणून निघाला महाबळी, नारद म्हणे तयेवेळी, सूर्यास्त आहे जवळी, संध्याकाळ ब्राह्मणाशी. सहस्रवेद आचारसी, संध्याकाळी मार्गक्रमीशी, वाटेस होईल तुझनिशी, संध्या लोप होईल. आम्ही जाऊ संध्या वंदनाशी, म्हणून नारद विनयेशी, कुसोनिया रावणाशी गेला नदी तीरा. दितिकिया अवसरी, पातला गणेश ब्रह्मचारी, रावणा पुढे चाचरी, समिदा तोडी कौतुके. रावण चिंती मानसी, व्रतभंग होईल आपणासी, संध्या करावी त्रिकाळेची, संदेह घडला म्हणत असे. ईश्वरे सांगितले आम्हासी, लिंग न ठेवावे भूमीशी, संध्या समय झाली निशी, काय करू म्हणत असे. तव देखिला ब्रह्मचारी, अति सुंदर बाळका परी, हिंडत असे नदी तीरी, देखिला रावणे तयेवेळी. मनी विचारी लंकानाथा, ब्रह्मचारी कुमार दिसत, न करी आमचा विश्वासघात, लिंग देऊ तया हाती. संध्या करू स्वस्त चित्तेशी, लिंग असेल तयापाशी, बाळक असे इच्छेशी, म्हणून गेला तयाजवळी. देखो न्याय दशशिर, फळत असेल पळत असेल लंबोदर, रावण झाला दिजवर, अभय देऊन गेला जवळी. रावण म्हणे तयाशी, तू कवन बा सांगा आम्हासी, माता पिता कवन तुझसी, कवन कुळी जन्म तुझा. ब्रह्मचारी म्हणे रावण आई तुझे पुससी, कवन्या कारणा, मामुच्या बापे तुझ्या रोना, काय द्यावे सांग मज. हासोनी अलंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर, सांग बालका कवनाचा कुमर, प्रीती भावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी, आमुचा पिता काय पुससी, जटाधारी भस्मंगासी, रुद्राक्ष माळा असती देखा. शंकर म्हणती तयाशी, भिक्षा मागणे अरनिशी, वृक्षारूढ उमा सरसी, जननी ते जगन्माता. इतके आम्हासी पुसतोसी, तुझ देखता भय मानसी, बहुत वाटे परियसी, सोड हात जाऊ दे. रावण म्हणे ब्रह्मचारी, तव पिता असे दरिद्री, भिक्षा मागे घरोघरी, सौख्य तुझ काही नसे. आमचे नगर लंकापूर रत्न खचित असे सुंदर, आम्हा सभेत आल सत्वर, देवपूजा करीत जाई. जे जे मागतिसी आम्हासी सकळ देईन, परियसे सुखे रावे मजपाशी, म्हणे रावण तयेवेळी. ब्रह्मचारी म्हणे त्याशी लंकेशी, बहुत राक्षसी, आम्ही बाळक अरण्यवासी, खातील जेथे जातांची. न येऊ तुझिया नगरासी, सोड जाऊ दे घरासी, शुदे पीडितो बहुवसी, म्हणून बक्षितो भातुके. ही तुके ऐकोनी लंकानाथ, त्या बाळका संबोधित, लिंग दरी असे म्हणत, मी संध्या करीन तवोरी. बाळक विनवी तयाशी, नदरी लिंग परियशी, मी ब्रह्मचारी अरण्यवासी, उपद्रवू नको म्हणत असे. तव लिंग असे जड, मी पण बाळ असे वेड, न घे लिंग जाऊ दे सोड, मगडेल तुझ लागी. नाना परी संबोधित, लिंग देत लंकानाथ, संध्या करावया आपण त्वरित, समुद्र तीरी बैसला. ब्रह्मचारी तयाशी उभा विनवितसे, रावणाशी जड झाली आपणाशी, ठेवीन त्वरित भूमीवरी.
वेळ तीन परियशी बोलविन तुम्हासी वेळ लागलिया परियशी आपण ठेवीन भूमीवरी ऐसा निर्धार करोनी उभा गणेश लिंग घेऊनी समस्त देव विमानी वैश्वनी पाहती कौतुके अर्घ्य समयी रावणासी बोलवी गणेश परियशी जड झाले लिंग आमासी सत्वर गे का म्हणतसे न्यासपूर्वक अर्घ्य देखा रावण करी अति विवेका हात दाखवी बाळका येतो राहे म्हणून आणि कशानभर पाव राहुनी गणेश बोले वेळ दोन्ही जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणतसे नये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित समस्त देवांचे साक्षी करीत लिंग ठेवीत भूमीवरी श्री विष्णू ते स्मरोनी लिंग ठेविले स्थापोनी संतोष झाला गगनी पुष्पवर्षी ती सुरवर अर्घ्य देऊनी लंकेश्वर निघोनी आला सत्वर लिंग देखील भूमीवर मनी विकळ झाला आवेशोनी रावण देखा ठोसे मारे गणनायका हास्यवदन रडे तो ऐका भूमीवरी लोळतसे म्हणे माझी पित्याशी सांगे ना आता त्वरितेशी का मारिले मज बाळकाशी म्हणून रडत निघाला देखा मग रावण काय करी लिंग धरून या दृढ करी उचलो गेला नाना परी भूमी सहित हालतसे कापे धरणी तयवेळी रावण उचले महाबळी नये लिंग शिर आपळी महाबळी राहिला नाम पाविला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार झाले ऐसे करिता लंकानाथ मागुता गेला पार्थ ख्याती झाली गोकर्णात समस्त देव तेथे आले आणि कसे अपार महिमा सांगत असे अनुपमा स्वंदक पुराण वर्णिली सीमा प्रख्यात असे परियसा ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक संतोषोन पुनरपिचरणा लागे जाण म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम षष्ठो अध्याय श्री दत्तात्रेयार्पणमस्तु।